घराचे स्वप्न तुमचे, जबाबदारी आमची. साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थ साई रेसिडेन्सी. 6 मजली इमारत, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर. 1 BHK 2 BHK फ्लॅट उपलब्ध. बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील 12 गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र. सागवानी फ्रेमसह मुख्य दरवाजा, 24 तास पाणी, लिफ्ट, ग्रॅनाइट किचन ओटा, कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच. संपर्क 9420 73 94 18 आणि 8605 74 10 30. एवढ्या मोठ्या रकमेची मागणी होत नाही. खरं त्यांनी तर आवाहन केलंय की तुम्ही 1 कोटी 10 कोटीच्या दरम्यान तुम्ही कर्ज मागा. मात्र आपल्या जिल्ह्यामध्ये 1 लाख 5 लाख 10 लाख एवढं सीमित कर्ज मागितलं जातं आणि त्यामुळे बाहेरचे लोक आपल्याकडे कर्ज मागतात आणि त्यांना द्यावं लागतं. हे बाहेरचे लोक नाहीत बाबा. जिल्ह्यातलं मी स्वागत करतो. त्या जर उद्योगपती एवढा मोठा जर तो आपला असला ना तर पालकमंत्र्यांना बोलून स्वागत करतो. पालकमंत्र्यांना सांगा आपण दोघांनी एकत्र स्वागत करूया. एवढा मोठा जिल्ह्याचा उद्योगपती असेल महाजन, एकत्र स्वागत करूया आपण त्याचं. जिल्ह्यात ही मोठी लोन घेतली पाहिजे. पालकमंत्री ती गोष्ट बरोबर आहे. जिल्ह्यात डेअरिंग कोण करत नाही ती केली पाहिजे, पण खोटं डेअरिंग करता नाही ना. आमचं म्हणणं काय आहे की त्यांनी प्रामाणिकपणे काही किती 50 कोटी देऊ देत, 100 कोटी देऊ देत, आम्ही कुठे विचारणार आहे. ज्या संस्था आहेत किंवा जे कोण घेणारे आहेत त्यांनी घेऊ देत ना, त्याच्याबद्दल विषय नाही आहे. बोला. सर, तुमच्या पाठीमागे बॅनर लागला आहे, सिंधुदुर्ग जिल्हा बँक दृढीकरणापासून वाचवा, आणि मगाशी आपण मालिकेचा उल्लेख केला अशा प्रकारचं. किती भाग असतील असे, आणि त्या बॅनरचा उल्लेख जो आहे त्याचा अर्थ काय नेमका? हे बघा, दरोडेकर म्हणजे आता दरोडाच पडलेला आहे बँकेवर. आता मी जी गोष्ट सांगितली 10 कोटीचा खरेदी कर आणि 59 कोटी रुपये, या दरोडा नाही. मुळात जागा 88 लाखाची. बँक वसूल कसे करणार? समजा उद्या महाजननी फसवलं, कसे बँक वसूल करणार? काय घेणार बँक त्याच्याकडून? सांगा, तुम्हीच सांगा. कसे, कुठल्या धर्तीवर पैसे वसूल करणार? तर बँकेवर दरोड्याचा आरोप करत असताना जे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी CEO यांच्यावर तुम्ही आरोप केलात. याच बँकेचे संचालक म्हणून पालकमंत्री नितेश राणे पण आहेत. म्हणजे दरोडेखोर हा उल्लेख करताना तुम्हाला पालकमंत्र्यांवर पण अप्रत्यक्ष आरोप करायचा आहे काय? मी बघा, कुणी कसं घ्यावा हा विषय आहे. मला जे दिसलं ते मी मांडलेलं आहे, आणि हे गोष्ट मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, पुराव्यानिशी यापूर्वीच्या प्रेसमध्ये एकदा तुम्ही पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाने हे जिल्हा बँकेत गैरप्रकार सुरू असल्याचा आरोप केला होता मागे. मी काय सांगितलं, ही माझी पहिली आणि शेवटची प्रेस नाही आहे, ही सुरुवात आहे. जर या गोष्टी सुधारणाऱ्या नाही झाली तर मी अशा सिरियल चालू करणार. त्या मी काय कोणाला घाबरणार नाही कुठल्या गोष्टीला. मी काय कुठली चोरी केलेली नाही. आम्ही जे कर्ज घेतलेलं होतं ते आम्ही पूर्ण पेड केलेलं आहे. उलट त्या गोष्टीत सुद्धा मला प्रचंड त्रास आहे. मला त्याचा काय फरक नाही पडत. ते सुद्धा खोटं गेलं त्यामुळे मला त्या कुठल्या गोष्टीचा विषय नाही आहे. उद्या तुम्हाला खुलासा पण ते देतील. काय सांगतील की ते डिफॉल्टर होते म्हणून केलं. अरे मग मला करा ना कारवाई तुम्ही. मी जर चुकीचं काय करत असेल तर करा कारवाई माझ्यावर. मी समजा उद्या बँकेची बदनाम केलं असं वाटत, करा माझ्यावर कारवाई. मी आहे ना समोर जायला तयार. पण हे खोडा ना तुम्ही. हे बाबा एवढे पैसे आम्ही दिले नाहीत, शेतमंगरावर पैसे दिले नाहीत, सांगा त्याने शपथ घेऊन. ही जी कारवाईची तुम्ही आता मागणी करणार तर पालकमंत्री म्हणून त्यांच्याकडे पण तुम्ही मागणी करणार का? मी पालकमंत्र्यांनी कशाला करू? जिथं न्याय मिळणार नाही तिथं कशाला करायला उपयोग आहे का सांगा मला. मी कशाला करणार? जिथे करायची आहे तिथं मी केलेली आहे. आणि मला माहिती आहे की उद्या पॉलिटिशियनवर प्रेशर येणार. मी म्हणून मुख्यमंत्र्यांना भेटणार. 2 उपमुख्यमंत्र्यांना मी आधीच भेटलोय. मुख्यमंत्र्यांची माझी भेट होऊ शकली नाही परवा नागपूरमध्ये. त्यामुळे त्यांनाही मी भेटणार, त्यांनाही मी सांगणार. असं काही नाही की बाबा हे चुकीचं चाललं आहे. बघा, भारतीय जनता पक्ष आणि आमचे सगळ्यांचे चांगले रिलेशन आहेत. आम्हाला कोणाचाही इथं विषय नाही. पण ही जी प्रवृत्ती आहे, मनीदळीची जी प्रवृत्ती आहे, ती प्रवृत्ती नष्ट व्हायला पाहिजे. ह्या जिल्ह्याच्या नाशाला कारणीभूत आहे, सहकाराच्या नाशाला. अशा प्रकारचे पैसे एवढेच नाही तर त्यांनी आपापल्या भागात जे काही खाजगी पैसे दिले ते पण वेगळे आहेत. ते आता ह्या प्रेसची मजा जाईल. आपण वेगळ्या पद्धतीने करू. एका संचालकाला किती दिले तर ऐकायचं असेल तर आपण दुसऱ्या प्रेसमध्ये ऐका. ते पण सांगतो मी किती दिलेत ते. पैसे भरले
म्हणजे इथलं सगळं हे संपतं असं विषय नाही. पैसे एखादे समजा राहुल पैसे भरले म्हणजे अनियमित संपत नाही. राहुल पैला कुठल्या जोरावर पैसे तुम्ही दिले 7.5 कोटी रुपये? काय त्याची ऐपत आहे? नवीन फ्रेश वकील 20,000 रुपये तुमच्याकडे मानधन घेतो आणि तुम्ही 7.5 कोटी रुपये कसे कुठल्या आधारावर दिले? आमचं म्हणणं तेच आहे, ह्या महाजनला तुम्ही 59 कोटी रुपये कुठल्या आधारावर दिले? काय त्याची इतकी बाबा काय ऐपत आहे? माझ्या माहितीप्रमाणे डॉक्टर भानावलीकर यांच्याकडे ऑफिसमध्ये मला नेहमी भेटणारे तिथे दिसणारे मला माणसंही ह्या नक्की एकदम चमत्कार काय झाला 2 वर्षात की एकदम महाजन साहेब एकदम पुढे मोठे झाले तर आनंद आहे. त्याचा सत्कार मला करायचा आहे. तुम्ही साहेब आता जे सांगितलं तर त्या बँकेमध्ये विरोधी संचालक पॅनलचे पण काही उमेदवार आहेत जे तुम्ही कणकवली शहर विकास आघाडीमध्ये निवडणुकीमध्ये एकत्र होता. हे तुमचे त्या शहर विकास आघाडीतले मित्र पक्षाचे सहकारी त्या पॅनलमध्ये संचालक म्हणून आहेत. तर त्यांनी या सगळ्या कर्ज प्रकरणाला मंजुरी देताना विरोध नोंदवला होता का आणि त्याची तशी नोंद आहे का? मी काही लोकांना सांगण्याचं काम केलेलं आहे. मी अशी गोष्ट करणार. तुम्ही जर विरोध केला नसेल तर विरोध करा. उद्या अडचणी झाला तर जबाबदारी तुमची राहील. आज भीतीमुळे कोण तिथे काय बोलत नाही. त्या मीटिंगमध्ये काही चर्चा पण होत नाही आणि म्हणून आज जर त्याला समजा याच्यातनं सुटायचं असेल तर त्यांनी बँकेला असं कळवावं की ह्या गोष्टीच्या ह्या प्रकरणाशी माझा संबंध नाही, ह्या लोकांशी माझा संबंध नाही. त्यांनी द्यावं त्यांना बँकेला. बँकेत काय होतं की जे संचालक आहेत तर सूचक एक अनुमोदक एक ते नंतर लिहिलं जातं इतिवृत्त. त्या संचालकांनी अशा प्रकारचं लिहून द्यायला पाहिजे की माझा याचा संबंध नाही म्हणून, तर त्याच्यात सुटतील. आणि बी करताना बघा याच्यात सगळेच आहेत, सगळ्या पक्षाचे लोक आहेत. सगळ्यांनी जागा होऊन ते नाही तिने केलं. जर घाबरून राहिले, किती वेळ घाबरून राहिला कोर्टाच्या समोर, उद्या तुम्हाला यावंच लागेल ना. कोणी असू देत, चेअरमन असू देत, संचालक असू दे आणि कोण असू देत. जर चुकीचं असेल तर तुम्हाला उत्तर तिथं द्यावंच लागेल ना. ॲफिडेविट तुम्हाला द्यावंच लागणार आहे ना. ती जबाबदारी सामुदायिकच राहणार आहे. मागे तुम्ही कर्ज घेतलं त्यानंतर तुम्हाला नोटीस आली आणि त्यानंतर तुम्ही एक पत्रकार परिषदेत आरोप केला आणि आता पुन्हा आरोप करता. त्या आपल्याला नोटीस आल्यानंतर हे आरोप सुरू झाले कसं म्हणता येईल? तुम्ही एक गोष्ट त्याची गफलत करताय. मी आजही सांगतो आणि जबाबदारीने सांगतो, आज मितीपर्यंत मला कुठली नोटीस आलेली नाही. पुन्हा सांगतो मी आणि तुमच्या कॅमेऱ्यासमोर सांगतो. त्यांनी ज्या तक्रारी खोट्या तक्रारी केलेल्या होत्या बँकेने त्या दोन्ही वेळा पोलीस तर त्यांचे आहेत, आज पालकमंत्री इथले आहेत. मग त्यांनी जर समजा उद्या कारवाई जर मी चुकीचं केलं असेल तर ती व्हायला पाहिजे. ती झाली नाही. तो जर तिसऱ्या वेळी परत पाठवला, त्यांनी मला चौकशीला बोलवलं नाही. समजलं ना. ते माझ्यावर कुठला आरोप त्यांनी करायचा असेल तर त्यांनी करावा शिकतं ना. मला काय नाही, मी समोर आहे ना, सगळ्याला समोर जायला तयारी आहे माझी. पण आत्तापर्यंत मला कुठली नोटीस आलेली नाही. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.